आज आपण करूया मुगाची भजी। चला तर रेसिपी स्टार्ट करूया। रेसिपीसाठी लागणारे हळद, तिखट, ओवा, धना पावडर आणि मीठ। यासोबत आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, एक हिरवी मिरची, अद्रक, कांदा। आता आपण कांदा आणि कोथिंबीर कट करून घेऊया। आपण याच्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया आणि ती 1 तासासाठी भिजवत ठेवूया। आता आपली डाळ चांगली भिजलेली आहे। आपण या डाळीमध्ये आता हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रकचा तुकडा टाकून मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरमध्ये वाटताना तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता, तुम्हाला पाहिजे तेवढे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। तयार झालेलं वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते थोडं जाडसर वाटलेलंच बरं राहील। त्याच्यामध्ये आता आपल्याला चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बेसिक मसाले जे की हळद, तिखट, धना पावडर, थोडासा ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण ज्या तेलामध्ये तळणार आहोत ते 1 चमचाभर तेल ह्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून आपले भजे अजून क्रिस्पी होतात। आता एक एक टाकून घ्यायचे। मंद आचेवर हे भजे एकदम कुरकुरीत असे तळून घ्यायचे। चला तर हे सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया। तयार आहेत आपले मूग डाळीचे भजे। आपली छान अशी प्लेट तयार आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।